गुड इव्हनिंग फ्रेंड्स, नमस्कार. आज आपण वारंवार येणारे टॉन्सिल्स या लक्षणावर बोलणार आहे. तर वारंवार लहान मुलांमध्ये किंवा मोठ्या माणसांमध्ये जर टॉन्सिल्स येत असतील तर अशा आजारावर किंवा या दिसणाऱ्या लक्षणावर होमिओपॅथीमध्ये सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीचे औषध आणि उपचार उपलब्ध आहेत. टॉन्सिल्स आल्यावर काय होतं तर दोन्ही साईडचे टॉन्सिल्स जाड होतात, त्यांचा रेडनेस होतो, इन्फ्लॅमेशन म्हणजे रेडनेस होतं, आकार वाढत जातो आणि गिळताना अन्न किंवा कोणता पाणी पिताना किंवा जेवताना जेवण किंवा बोलताना त्रास होतो. तसेच त्यासोबत ताप पण असू शकतो. असे जर टॉन्सिल्स वारंवार येत असतील तर ती तुमच्या बॉडीकडून किंवा आपल्या बॉडीकडून अलार्मिंग गोष्ट असते. म्हणजेच अशी येणारे जे टॉन्सिल्स असतील ते तिथल्या तिथे आपण ॲलोपॅथिक मेडिसिन्स घेऊन सप्रेस करून त्याचा फ्युचरमध्ये खूप परिणाम होतो. म्हणजेच कशाप्रकारे परिणाम होतो तर आपण ॲलोपॅथीचे औषध घेतो किंवा टॉन्सिल्स सर्जरी करून काढून टाकतो, पण जो लहानपणापासून कॉज असतो त्याला त्या टॉन्सिल्स मागची जे चक्र आपल्या माइंडमध्ये किंवा आपल्या शरीरामध्ये चालू असतं ते तसंच राहतं. आणि टॉन्सिल्स जोपर्यंत सेन्सिटिव्हिटी असते आपली टॉन्सिल्स या शरीरातल्या ऑर्गनवर, तोपर्यंत ते टॉन्सिल्स चं इन्फेक्शन होत राहतं. आणि ही टेंडन्सी असते. सर्वांमध्येच टॉन्सिल्स असतील अशा प्रकार नाही, पण प्रत्येकाच्या जेनेटिक गुणधर्मानुसार हे टॉन्सिल्स आपल्याला दिसून येतात. तर हे जे टॉन्सिल्स आहेत तर काढून टाकले किंवा सारखे अँटीबायोटिक आपण घेत राहिलो तर फ्युचरमध्ये काय होतं की हे जे इन्फेक्शन आहे एकदा टॉन्सिल्सवरची पेक्षा जास्त मॉर्बिडिटी झाली. मॉर्बिडिटी म्हणजे काय तर जे चक्र आपल्या माइंडमध्ये वारंवार चालू असते त्याची तीव्रता जर जास्त झाली किंवा आपल्याला अफेक्ट करणारे घटक असतील तर त्याची तीव्रता जेव्हा जास्त होते तेव्हा त्याचं ते जे इन्फेक्शन असते ते टॉन्सिलकडून दुसऱ्या कुठल्याही ऑर्गन्सकडे जातं. म्हणजेच कुठलाही असेल, प्रत्येकाच्या जेनेटिक गुणधर्मानुसार असेल, मग तो लंग्स असेल, मग तो सांधे असतील, मग तो हृदय असेल किंवा किडनी असतील किंवा इतर कुठल्याही ऑर्गन्स इन्फ्लॅमेटरी होऊ शकतं आणि हे क्रॉनिक आजारांमध्ये मोडतं. त्याच्यामुळे जर लहान मुलांमध्ये जर टॉन्सिल्स येत असतील आणि सारखे येत असतील तर ते अँटीबायोटिक देऊन किंवा सर्जरी करून काढून टाकू नये. त्याचा फ्युचरमध्ये खूप परिणाम त्या पेशंटच्या शरीरावर होतो. म्हणजेच काय परिणाम होतो तर मगाशी सांगितल्याप्रमाणे ते इन्फेक्शन दुसऱ्या अवयवावर आपला जी व्हायटॅलिटी असते ती दुसऱ्या अवयवाकडे दिली जाते आणि मग त्याचं इन्फेक्शन, त्यांचं इन्फ्लॅमेशन मग ते चालू होतं. त्याच्यामुळे लहान मुलांमध्ये जर वारंवार टॉन्सिल्स येत असतील तर ते होमिओपॅथीने खूप आधीच घालून टाकले पाहिजेत, जेणेकरून फ्युचरमध्ये जो विकनेस असेल किंवा इतर कोणतीही शारीरिक त्याचं लक्षण दिसून येत असेल तर ते आपण आधीच थांबवू शकतो आणि त्या व्यक्तीच्या आजारासंबंधी जी वाटचाल असते
ती आपण आधीच रोखू शकतो, किंवा अशी औषधं होमिओपॅथीमध्ये आहेत ज्याच्यामुळे ते टॉन्सिल्स आपण घालवले तर ती पॅथॉलॉजी पुढे प्रोग्रेस होत नाही. त्याच्यामुळे आपण लहान मुलांमध्ये येणाऱ्या टॉन्सिल्ससाठी अँटीबायोटिक न देता किंवा सर्जरी करून काढून न टाकता त्याचा होमिओपॅथी औषधांनी त्याची ट्रीटमेंट करून घेतलीच पाहिजे. थँक्यू.